वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी MSBT डिप्लोमा फर्स्ट इयर सेमिस्टर 2 अप्लाइड मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन सीरीजमध्ये बक्षाली मेथडचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत आणि एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये याचा एक क्वेश्चन विचारला जाईल फॉर द 2 मार्क्स। मग जास्त डीपमध्ये जायचं नाही आहे कारण एकच क्वेश्चन तिथे विचारला होता 2 मार्क्ससाठी आणि 100% हा क्वेश्चन तिथे एक्झाममध्ये विचारला जाईल कारण समर 24 आणि विंटर 24 जे 2 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे तिथे क्वेश्चन नंबर 1 मध्ये अशा टाईपचा क्वेश्चन तिथे विचारलेला आहे। सिंपल इथे काय करतील ते व्हॅल्यू चेंज करतील किंवा नंबर तिथे चेंज करतील। सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे, सेम फॉर्म्युले फॉलो करायचे त्या न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे फुल्ली रेकॉर्डेड कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मग आता न्यूमेरिकल सॉल्व करू। विंटर 24च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर 1चं सोल्युशन बाय यूजिंग बक्षाली मेथड। फाइंड ॲप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ नंबर 10 यूजिंग बक्षाली मेथड। बघा स्क्वेअर रूट म्हणजे काय, √10 ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे बाय यूजिंग बक्षाली आयटरेटिव्ह मेथड। सिंपल स्टेप्स फॉलो करू। बघा स्क्वेअर रूटची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10, म्हणजे एस जो आपला एसची व्हॅल्यू असते ॲज पर फॉर्म्युला ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ज्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपण त्याला एस बोलतो। बघा एसची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 दिलेली आहे, एस इज इक्वल टू 10। देन एनची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे एन इज इक्वल टू, बघा इथे जो एन आहे त्याची व्हॅल्यू पाहिजे, एकदम सिंपल आहे। आता ती 10 जी व्हॅल्यू आहे कुठल्या स्क्वेअरच्या एकदम जवळ आहे ते आपल्याला बघायचं आहे। बघा कुठला स्क्वेअरच्या जवळ आहे, आता सिंपल आहे 10। बघा 3चा स्क्वेअर किती असतो 9, 4चा स्क्वेअर किती असेल 16। आता मग आपली व्हॅल्यू किती दिली 10 दिलेली आहे। आता ही 10 ची व्हॅल्यू आहे 9 आणि 16च्या मध्ये आहे। बघा 3चा स्क्वेअर 9 म्हणजे जो स्क्वेअर आहे परफेक्ट स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16। आता 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर 16 याच्यामध्ये ती व्हॅल्यू आहे। तर बघा ती कोणाला नियर अबाउट आहे 9ला नियर आहे। मग यांची व्हॅल्यू किती घ्यायची 3 घ्यायची, जो परफेक्ट स्क्वेअर आहे तो घ्यायचा। समजा ती व्हॅल्यू आपल्याला 15 दिली असती, ही व्हॅल्यू समजा 15 दिली असती, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ नंबर 15। तर बघा इथे एनची व्हॅल्यू आपण कोणती घेतली असती 4 घेतली असती कारण ती 16ला क्लोज आहे। कोणाला क्लोज आहे 16ला क्लोज आहे। बघा आता नेक्स्ट इथे आपली व्हॅल्यू किती आहे 10 आहे। मग आता देन फॉर्म्युला यूज करू, डी इज इक्वल टू एस मायनस एनचा स्क्वेअर। डी इज इक्वल टू एसची व्हॅल्यू 10, एन म्हणजे 3चा स्क्वेअर, डी इज इक्वल टू 10 मायनस 3चा स्क्वेअर 9, 10 मायनस 1, 10 मायनस 9 1 झालं डीचा आन्सर। देन पी इज इक्वल टू डी अपॉन 2n। डीची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 2 इंटू एनची व्हॅल्यू 3। तर पीचा आन्सर येत आहे 1 डिवाइड बाय 2 इंटू 3 6। पी इज इक्वल टू 1/6। देन नेक्स्ट A is equal to capital A is equal to n plus p। capital A is equal to n plus p। बघा व्हॅल्यू ऑफ n 3, व्हॅल्यू ऑफ p 1/6। A is equal to डायरेक्टली ही व्हॅल्यू पुटअप करू शकता किंवा याचा LCM घ्या। बघा 3च्या डिवाइडला काय नाही म्हणजे काय असणार 1 असणार। LCM बेस सेम करू, 6 इंटू 1 का होईल 6, देन 6 इंटू 3 18 मध्ये प्लस साइन 1 इंटू 1 1 क्रॉस मल्टिप्लाय केला, 6 इंटू आपले बेस सेम केला, 6 इंटू 1 6, देन क्रॉस मल्टिप्लाय 6 इंटू 3 18 मध्ये प्लस साइन 1 इंटू 1 1। ए इज इक्वल टू 18 प्लस 1 19/6। व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 19/6। देन फॉर्म्युला यूज करू, स्क्वेअर रूट। बघा स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला square root is equal to a minus p square upon 2a। value of a 19/6 minus p 1/6 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू व्हॅल्यू ऑफ a 19/6। तुमचा आन्सर येतं इथे, सिम्पली कॅल्सी यूज करा।
बघा राईट साईड पहिले सॉल्व करून घेऊ. 1/6 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय बघा डिवाइड बाय 2 × 19/6. तर 2ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 × 19 38/6. आलेला आन्सर त्याला काय करू 19/6 मधनं मायनस करू. 19/6 मायनस आन्सर येते 3.162. 3.162 जरा तुमचं फायनल आन्सर. अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट 3.162. आता नेक्स्ट आपण न्यूमेरिकल सॉल्व करू. समर 24च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे फॉर द फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू √26 साठी. बघा √26 साठी फाइंड आउट करायचं आहे. सेम कोणासाठी फाइंड आउट करायचं आहे बघा स्क्वेअर रूट म्हणजेच काय √10च होतो. बघा असे आता कोणासाठी फाइंड आउट करायचं 26 साठी √26 साठी. तर एसची व्हॅल्यू आपली किती असेल इथे 26. देन एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. एनची व्हॅल्यू काय असेल बघा सिम्पल आहे. आता 26 कोणाला नियर अबाउट आहे बघा 4 स्क्वेअर 26 आहे ना. 5 स्क्वेअर 25 हे परफेक्ट स्क्वेअर आहेत बघा. 6 स्क्वेअर 36. बघा आता जी 26 व्हॅल्यू आहे ती कुठे येते बघा नियर अबाउट टू 25. जो आपला परफेक्ट स्क्वेअर आहे 5 स्क्वेअर 25 6 स्क्वेअर 36 म्हणजे 25 to 36च्या मध्ये. तर आपली एनची व्हॅल्यू किती होईल परफेक्ट स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 म्हणजे एनची व्हॅल्यू किती झाली 5. एनची व्हॅल्यू किती झाली 5. देन सिम्पली फॉर्म्युला यूज करू. बघा डी एस मायनस एसची व्हॅल्यू किती आहे 26. एनची व्हॅल्यू 5 स्क्वेअर 26 मायनस 25 1. देन 2 × n व्हॅल्यू ऑफ n 5. इथे काय येईल 1/10. देन नेक्स्ट a इज इक्वल टू n + p व्हॅल्यू ऑफ n 5. देन व्हॅल्यू ऑफ p 1/10. देन बघा सिम्पल LCM फाइंड आउट करू. इथे सुद्धा मग बेसला काय असेल 5च्या 1 असेल. 10 × 1 10. क्रॉस मल्टिप्लाय 10 × 5 5 0. देन मध्ये प्लस साईन 1 × 1 1. इथे काय येईल 51/10. सिम्पली फॉर्म्युला स्क्वेअर रूट फॉर्म्युला यूज करू. इथे एकदम सिंपल मेथड आहे बघा. ए किती आहे 51/10 मायनस पी स्क्वेअर 1/10 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 × 51/10. फाइंड आउट करू. राईट साईड पहिले करू. 1/10 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय बघा 2 × 51 काय होईल 2 × 51 102 डिवाइड बाय 10. आलेल्या आन्सरमधनं काय करू 51 जे आलेला आन्सर आहे त्याला 51 डिवाइड बाय 10 मधनं मायनस करू. 51 डिवाइड बाय 10 मायनस आन्सर आलेलं आहे 5.099. 5.099 म्हणजे तुमचं फायनल आन्सर झालं. एकदम सिम्पल आहे. तुम्ही डायरेक्ट कॅल्शियममध्ये सुद्धा क्रॉस चेक करू शकता आन्सर. बघा √26 केलं बघा √26 केलं तर आन्सर किती येते 5.099. आणि समजा √10 केलं तर आन्सर किती येतं आहे 3.1622. बघा एकदम सिम्पल आहे. अशा प्रकारची न्यूमेरिकलची त्या एक्झाममध्ये विचारते 2 मार्क्स होती. याच्यामध्ये डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटते. थँक्यू.